बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी आता मासिक 1000 रुपये शुल्क लागणार आहे। 1000 रुपये भरल्यास पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश मिळणार आहे। 70 वर्षासाठी 10,000 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे। पुणे विद्यापीठानं नवा फतवा जारी केला आहे। यानुसार प्रवेशासाठी मासिक 1000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे। तर 1000 रुपये शुल्क भरल्यासच त्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येऊ इच्छित असाल तर थांबा, कारण ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। आधी त्यांची नवी नियमावली, नवा जो फतवा पुणे विद्यापीठाने काढलाय तो पाहून घ्या। पहिल्यांदा 1000 रुपये मासिक शुल्क विद्यापीठ प्रशासनाकडे जमा करा, मगच तुम्हाला प्रवेश मिळेल। याबाबतचं परिपत्रक कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी काढलंय आणि यावर बोलण्यासाठी मनसे नेते अनिल शिदोरे आपल्या सोबत आहेत। अनिल शिदोरेजी, पुणे विद्यापीठाने एक नवा फतवा जारी केलाय। त्यानुसार जर विद्यापीठाच्या परिसरामध्ये फिरायला जायचं असेल तर तुम्हाला मासिक पास काढावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये मोजावे लागणार आहे। बरोबर, पण हे काय, याला काय अर्थ नाही, कारण पुणे विद्यापीठातील जी सगळी वृक्षराजी आहे त्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे। तिची जी सगळी झाडं आहेत, तिथले सगळं पर्यावरण आहे, हे सगळं पब्लिक गुड आहे, ज्याला आपण सार्वजनिक मालमत्ता म्हणतो। सर्व लोकांची संपत्ती आहे ती। त्यामुळे तिथे फिरायचं असेल, अनेक शाळेच्या सहली तिथे येतात, मुलांना नवीन नवीन झाडं दाखवली जातात, हे सगळं शैक्षणिक मूल्य आहे त्याच्यामध्ये। हे सगळं सार्वजनिक मालमत्ता असलेल्या ठिकाणी कसं काय पुणे विद्यापीठ त्याचं शुल्क आकारणार आहे, याचं मला तर्क, याचं लॉजिकच समजत नाही। निश्चितच शिदोरेजी, या ठिकाणी कसं आकारणार आहे असा प्रश्न तर आहे, मात्र तसा फतवा जारी करण्यात आलाय आणि तुम्ही म्हणताय तसं हा जो एक ऐतिहासिक संपत्ती आहे ते पाहण्यासाठी, ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी जर कोणाला जायचं असेल तर त्यांना पैसे मोजावे लागणार आहे। नाही, नुसताच ऐतिहासिक वारसा पण नाही, ही झाड आहे, हा निसर्ग आहे। निसर्गाची म्हणजे उद्या काही दिवसांनी पर्वती बघायला पण पैसे घेतील किंवा मुंबईचा समुद्र किनारा बघायचा असेल तर पैसे घेतील। हो, निश्चितच अनिल शिदोरेजी, धन्यवाद। तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल। तर एकंदरीतच या ठिकाणी विद्यापीठाचा मनमानी कारभार सुरू असल्याचंच पाहायला मिळतंय, कारण फतवा जारी करण्यात आला आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल कविटकर हे थेट पुण्यावरून लाईव्ह जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? पुणे विद्यापीठाने एक फतवा काढलेला आहे, त्यानुसार जर तिथली जी वनराजी आहे किंवा वृक्ष आहे तिथं पाहायला जायचं असेल तर 1000 रुपये द्यावे लागणार आहे। नक्कीच अत्यंत धक्कादायक हा निर्णय म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीनं ऑक्सी पार्कची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्या ऑक्सी पार्कच्या नावाखाली हे शुल्क लोकांकडून आकारण्यात येणार आहे। प्रामुख्यानं आपल्याला माहिती आहे की पुणे विद्यापीठामध्ये सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील किंवा सगळ्याच वयोगटातील लोक असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात। मात्र असं असताना सुद्धा थेट शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे विद्यापीठ हा असा परिसर आहे की ज्याच्या भोवती सगळं सिमेंटचं जंगल आहे, मात्र हे विद्यापीठ असं आहे की एक निसर्गाचं बेट म्हणावं लागेल। त्यामुळे स्वाभाविकपणे ऑक्सिजन या ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळत असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते। मात्र असं असताना सुद्धा शुल्क आकारण्याचा निर्णय हा वादग्रस्त ठरताना दिसतोय आणि इतकंच नाही तर आता याला विरोध व्हायला सुद्धा सुरुवात झालेली पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे की मासिक 1000 रुपये, 6 महिन्यांचे 5500 रुपये आणि जर वार्षिक एखाद्याला सदस्यत्व घ्यायचं असेल तर त्यासाठी 10,000 रुपये इतकं शुल्क आकारण्यात येणार आहे। इतकंच नाही तर या सगळ्या योजनेमध्ये ओळखपत्र लोकांना दिलेलं आहे आणि विद्यापीठातील कर्मचारी किंवा विद्यार्थी हे वगळता जर कोणाला आतमध्ये यायचं असेल तर हे ओळखपत्र लागेल, त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश काल विद्यापीठाने काढलेले आहेत। त्यामुळे हा वादग्रस्त निर्णय ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सामान्य पुणेकरांकडून याला विरोध सुरू झालेला आहे। निश्चितच अमोल कविटकर, या ठिकाणी आपण बघतोय की 1000 रुपये मासिक शुल्क आणि 10,000 रुपये हा वार्षिक शुल्क आकारला जाणार आहे। तर तिथे गेटमध्ये परिसरात फिरायला जायचं असेल तरी सुद्धा हा पास काढावा लागणार आहे का?
नक्कीच विद्यापीठात प्रवेश करतानाच मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा रक्षक असतात, पोलीस असतात. विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक हे ओळखपत्र पाहिल्यानंतरच आतमध्ये सोडणार आहेत. त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की एकतर आपल्याला विद्यापीठाचं विद्यार्थी असल्याचं किंवा कर्मचारी असल्याचं आय कार्ड लागेल, त्या नाही तर ऑक्सी पार्कचं आपल्याला आय कार्ड मिळवावं लागेल, तरच आतमध्ये प्रवेश दिला जाईल. आणि विद्यापीठाला आता जर विचार केला तर एकच प्रमुख गेट आहे जे आपल्याला माहिती आहे, त्या गेटमधनंच प्रवेश दिला जाईल. त्यामुळं लोकांना, सामान्य लोकांना जर फिरायला यायचं असेल तर या ओळखपत्राशिवाय पर्याय नाही, असं हे परिपत्रक सांगतंय. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे 21 जून पासून या योजनेची सुरुवात केली जाईल असं सुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे. मात्र हा निर्णय आता वादग्रस्त ठरल्यानंतर काय नेमकी विद्यापीठ प्रशासन भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. फराह, यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की विद्यापीठाकडे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक ठेवी आहेत, विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. असं असताना सुद्धा हे परिपत्रक काढताना आर्थिक बाजू सुधारावी अशा प्रकारचा उल्लेख केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे हे नक्कीच आश्चर्य वाटण्यासारखं आहे की लोकांचे पैसे घेण्याची गरज विद्यापीठाला काय येते, जे नैसर्गिक अधिवास तो आहेत त्याचा आनंद. अगदी बरोबर आहे अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर हे जे विद्यापीठ आहे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, मात्र तरी सुद्धा नैसर्गिक वारसा जो आहे, नैसर्गिक संपत्ती आहे ते पाहण्यासाठी जर लोक इथं आवारात येत असतील तर त्यासाठी पैसे आकारण्याची वेळ विद्यापीठावर का आली असा प्रश्न विचारला जातोय.